When the pressure is on, जेव्हा दबाव असतो, does pressure conquer you? तो दबाव तुमच्यावर विजय घेतो का? Or do you conquer pressure? का तुम्ही त्या दबावावर विजय घेता? So many things that keep happening one after the other. अनेक गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये एकामागे एक घडतात, It puts real pressure on us. त्यातनं एक खरा दबाव, एक प्रेशर आपल्यावर येतं. And at such times, अशा वेळेला what should we do? आपण काय करायला हवं? Pressure should make you to come more closer to God. तर प्रेशर आल्यामुळे आपण देवाच्या अजून जवळ यायचं. Pressure should make you to serve God all the more. त्या दबावामुळे तुम्ही तर देवाचं काम अजून वाढत्या प्रमाणात करायला पाहिजे. And you may not even know आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. when those troubles that caused you pressure has gone. ते सारे त्रास जे दबाव देत होते तुला, ते त्रास कधी गेले तुला कळणार सुद्धा नाही. Because कारण you are involved in God's work. तुम्ही देवाच्या कामामध्ये गुंतून राहिलेले होता. You are involved in pleasing God. तुम्ही देवाला प्रसन्न करण्यामागे अगदी मशगूल होता. When you have pleasure with God, आणि देवासोबत अशा रीतीनं आपण जेव्हा आनंदात, सौख्यात, नाचत बागडत राहतो, pressure goes away. तेव्हा दबाव निघून जातो. A situation is not the pressure. एखादी परिस्थिती प्रेशर किंवा दबाव नाहीये. How I respond to that situation is pressure. पण त्या परिस्थितीला मी कसा प्रतिसाद देत आहे तो दबाव, ते प्रेशर असतं. How you see it is pressure. तुम्ही त्याकडे कशा रीतीनं बघताय ते एक प्रेशर असतं. If you see God, जर तुम्ही देवाला पाहिलं there is no pressure. तर त्यात काही प्रेशर वाटत नाही देवाकडे बघून. If you see the problem, जर समस्या पाहिल्या then pressure mounts. तर मग आपला दबाव आणि प्रेशर वाढतं. His word is very simple. देवाचा शब्द फार साधा आणि सरळ आहे. Believe and you shall receive. विश्वास ठेवा तुम्हाला मिळेल. Seek and you shall find. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. Ask and you shall receive. अहो मागा ना तुम्हाला मिळेल. Knock and the door will be opened. कधी दार वाजवा ते दार तुमच्यासाठी उघडेल. No clauses there. तिथं काही अट देवाने घातली नाही, तू असं केलं तर मी तसं करीन असं काही नाहीये. Be firm in the word of God. देवाच्या शब्दामध्ये मुळावलेले राहा. Keep on honoring the word of आणि God. देवाच्या शब्दाचा मान करत राहा. नैया हेच पार नेणार आहे. The Lord is always waiting on you when you are under pressure. प्रभू नेहमी तुमची वाट पाहत असतो. जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या प्रेशर खाली येताना देव तुमची वाट पाहत He असतो. is waiting to hear you. प्रभू तुमची वाट पाहत असतो की आता येईल, हा माझ्याशी बोलेल. So I want to give you a few pointers on pressure. तर मला या प्रेशर विषयीनं तुम्हाला काही मुद्दे द्यायचे. First point, पहिला मुद्दा, all things are possible. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. Jesus said येशू बोललेले आहे. in Mark 9:23, मागचा 9वा अध्याय 23वे वचन, if you can believe, all things are possible to them that believe. जर तुला विश्वास ठेवता आला तर जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. So I today come with an assurance from God. तर आज तर देवाकडनं एक खात्री घेऊन मी तुमच्या समोर आलोय. Assurance from God's word देवाच्या शब्दातनं एक खात्री घेऊन मी तुमच्या समोर आलोय that everything you trust Him for is possible की for ज्या you. कशासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवता ती प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शक्य आहे. No matter what your expectation is, बाकी तुमच्या आशा अपेक्षा काही असोत, my God can exceed your expectation. माझा देव तुमच्या अपेक्षांच्याही पलीकडे जाऊन कार्य करायला समर्थ आहे. He can do more than you can ever believe or think. आणि तुझं मागणं, तुझ्या कल्पना, तुझा विश्वास त्याच्याही पलीकडे जाऊन देव करायला समर्थ आहे. You need to understand, तुला हे कळायची गरज आहे. this is the time of man. माणसाची वेळ आहे. This is a time for man. ही माणसासाठी असलेली वेळ आहे. This is not the time for angels. ही देवदूतांची वेळ नाही, हा समय माणसाचा आहे. This is not the time for animals. हा जनावरांसाठीचा समय नाहीये. You are living in man's time, तुम्ही माणसांच्या समयात काळात जगताय, where God is ready to help man. जिथं देव माणसाला मदत करायला तयार आहे. He was out of time. He stepped in time to help you in time. काळाबाहेरचा देव काळात, काळाच्या आत तुला वेळेत मदत करायला आला. And he goes out of time to control your time. आणि आता देव काळाबाहेर जाऊन तुझी वेळ नियंत्रणाखाली ठेवायचं काम करत आहे. That is my God. असा हा माझा देव आहे. He is the master of time. सगळ्या वेळेचा, काळाचा तो मालक आहे. You will notice that the Bible says तुम्हाला कळेल, बायबल म्हणतं all things. सर्व गोष्टी, Say, सगळ्या all things. सगळ्या 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 गोष्टी. If you can believe जर विश्वास ठेवता आला in all things, सगळ्या गोष्टींमध्ये, for all things, सर्व गोष्टी सगळ्या गोष्टीसाठी, all things will happen to you. तर सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनात घडणार. Because God is the master of all कारण things. देव सगळ्या गोष्टींचा मालक, धनी, God is in all things. आणि देव सगळ्या गोष्टीत आहे. He has the power over all things. देवाकडे सगळ्या गोष्टींवरचं सामर्थ्य आहे.
हालेलुया. उभ्या जागी माझा विश्वास वाढत आहे. Not some things, all things. काही गोष्टी नाही, सगळ्या गोष्टी. In other words, दुसऱ्या शब्दात anything is possible because God has the final say. देवाकडे फायनल से आहे. चलेगी आखिर मेरे प्रभू की ही, म्हणून सगळं शक्य आहे. Everything is possible. शेवटी चालणार माझ्या देवाचंच आहे, म्हणून सगळं शक्य आहे. Take second point. दुसरा मुद्दा, Pressure from family. परिवारातलं कौटुंबिक प्रेशर. When God is talking to you, you heed to His call. देव तुझ्याशी बोलतोय ना, मग देवाचं पाचारण तू ऐक ना. 10 लोकांना कशाला विचारतो? Why you are asking everybody? सगळ्यांना कशाला विचारतो आणि दुसऱ्यांना कशाला पुढारीपण आणि लीडरशिप देतो? प्रभू तुझसे बात किया है, तू कर. You do it. तू कर. God has given you the mandate, you complete it. देवाने तुला कामगिरी दिली, तुला जाणवतंय ना, समजतंय ना, मग कळतंय वळत का नाही? कर ना. What will people say? नाही पण लोक काय Oh, म्हणतात? they are saying this. नाही, लोक असं म्हणतात. Don't listen to anybody. अरे काय करायचं आपल्याला, कोणाचं कशाला उगीचच. So do not stop halfway. तर अर्ध्यात नका ना थांबू. That pressure builds in you. मग प्रेशर वाढतं ना. कोणाचं ऐकायचं नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे इथे पाळा. Third point. तिसरा मुद्दा घ्या. God has time for us. देवाकडे आपल्यासाठी वेळ आहे. Do you have time for God? तुझ्याकडे देवासाठी वेळ आहे का? God has time for you. God is waiting for you when you will give up and come to Him. देवाकडे तुझ्यासाठी वेळ आहे. देव तुझ्या समोर यायला तयार आहे. तू कधी सगळं सोडून देवाकडे येणार आहे ते सांग. Jesus had time even on the cross to save the thief. अरे येशूंकडे वधस्तंभावर मरताना सुद्धा एका चोराला तारायची वेळ होती. Helping the thief on the cross. वधस्तंभावर लटकलेल्या संताला नाही, चोराला Will मदत He not करतोय. help you? मग तुला नाही करणार का येशू मदत? Fourth point. चौथा मुद्दा, Live life pressure free. आयुष्य दबावाविरहित जग. Sometimes कधी कधी I like the way Jesus lived. मला ना येशू ज्या रीतीनं जगले ना, मला आवडतं. Sometimes marriage can put pressure. कधी कधी लग्नामुळे पण प्रेशर येऊ So शकतं. Jesus did not get पण married. येशूंनी लग्न नाही केलं. Having a big house can put कधी pressure. कधी मोठे बंगले बांधून पण प्रेशर येतं. Jesus had no house. येशूंकडे घरच नव्हतं. He said the Son of Man has no place to lay his head येशू on. म्हणाले ना, मानवी पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. Sometimes our desire for 2-wheelers, हो ना. 4-wheelers, 5-wheelers, 10-wheelers, हो, that कधी puts कधी pressure. आपल्याला ज्या 2 चाकी, 4 चाकी, 5 चाकी, 10 चाकी गाड्या घ्यायच्या इच्छा होतात, त्या प्रेशर देतात. But Jesus had none of these पण things. येशूंना हे सगळं प्रेशर नव्हतंच. No own boat, no own donkey, स्वतःची नाव नाही, स्वतःचं गाढव नाही, no own grave, स्वतःची कबर नाही, स्वतःचं घर नाही, nothing. काही नाही. So no pressure. म्हणून प्रेशर नाही. So the lesser we have these things and the expectations and the desires, the better for you. तर या सगळ्या गोष्टी जेवढ्या आपण कमी ठेवू आणि या सगळ्या गोष्टींची इच्छा जेवढी कमी करू, तेवढं बरं आहे. बाकी तुमच्याकडे असू दे सगळं, मनाई कशाची नाहीये, पण अगदी प्रेशर येईपर्यंत घ्यायची गरज नाहीये. Amen. आमेन. I'm not saying you cannot have anything, have बघा. everything, but without pressure. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही काही घेऊ नका. घ्या, तुमच्याकडे सगळं असू दे. आणि मग Just सगळं- have the Holy Ghost, you get everything. फक्त पवित्र आत्म्याचा अभिषेक घ्या, तुम्हाला सगळं मिळेल. I mean, He made everything easy for us. देवाने आपल्यासाठी सगळं सोपं केलंय. He said, you have faith, you get everything. येशू म्हणाले ना, तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला सगळं काही मिळेल. Then He said, work for the kingdom, you get everything. म्हणाले देवाच्या राज्याचं काम कर, तुला सगळं मिळेल. Live pressure free. प्रेशर विरहित जीवन जगा. Otherwise, heart has problems नाही then. तर मग प्रेशर आलं ना की ते हृदयाला त्रास देतं. Never consider any issue as so serious that God cannot also help. कुठल्याही घटनेला एवढं गंभीर मानायचं नाही की जिथं देव आपल्याला मदत करू शकत नाही. मी म्हणते ना, ही माझी ओळ आहे. कुछ भी हो गया ना, कुछ नहीं होता, प्रभू अपने साथ है. Stop living under tension, stop living under pressure. ती आपली नसती टेन्शन घेऊन जगायचं सोडा आणि नाही ते प्रेशर घेऊन जगायचं सोडा. Even the youth, जवान मुला मुलींना पण माझं सांगणं आहे, don't be under pressure. काही प्रेशर खाली जगायची गरज नाही. ऐसा तो क्या हो गया? Don't lock yourself in the room. कशाला खोलीत असं बंद करून राहायचं 24 तास? Come out. बाहेर पडा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Tackle situations. परिस्थिती Accept आलेली हाताळा, challenges. आव्हान स्वीकारा Move in the strength of आणि God. देवाच्या शक्तीनं पुढे Move in जा. the power of God. देवाच्या सामर्थ्यात पुढे जा. No matter the situation that comes your way. परिस्थिती काही जरी तुझ्या रस्त्यात आली ना, Say, you are not as difficult as you show me. त्या परिस्थितीला बघून म्हणायचं, तू जेवढी भीती घालतीये ना तेवढं काय अवघड नाही बरं का. If devil comes, say, सैतान जरी आला तरी त्याला I'm not सुनवायचं. afraid of your horns and your thorns and nothing. मी नाही घाबरत तुझ्या शिंगांना आणि काठ्यांना. No, my नाही. God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. प्रश्नच येत नाही. प्रभू मेरे साथ आहे. Be calm. शांत राहा.
थोडा शांत, Don't थोडा give रिलॅक्स. importance to the devil. सैतानाला एवढं महत्व देऊ नको. Make the devil unimportant in your life. सैतानाचं महत्व काढून टाक. त्याला दिसू दे की हा व्यक्ती मला महत्वच देत नाही. Say, oh, he's not saluting me. हा सैतान असं म्हटलं पाहिजे, हा मला सलाम ठोकत नाही. अरे तू सैतान, तुला कशाला आम्ही सलाम ठोकू? He has to salute you. सैतानाने तुला सलाम ठोकला पाहिजे की आल्या सिस्टर. Even in your prayer life, be relaxed. प्रार्थनेच्या जीवनात सुद्धा प्रार्थना करताना पण असं टेन्शनाची टोपली घेऊन बसू नका. आरामात प्रेयर करा. बी ॲट पीस, रिलॅक्स अँड देन प्रे. Amen. आमेन. Present your case as though you are in control. अशी तुझी केस प्रभू समोर मांड की जणू तुझ्याकडे नियंत्रण आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.